So many times we discuss about the stress. साधं सोपं एक्झाम्पल सांगतो. काही वेळेस आपण म्हणतो बघा की मला अभ्यासाचा खूप स्ट्रेस आला आहे, हो की नाही. काही वेळेस आपण असंही म्हणतो की मला आता जसं की लॉकडाऊन चालू आहे, तुम्ही म्हणणार सर आम्हाला लॉकडाऊनचा खूप स्ट्रेस आला आहे. काय असतं हा स्ट्रेस? मग हाच स्ट्रेस जे आपण सॉलिड बॉडी घेतोय, ज्यामध्ये इलॅस्टिसिटी ती इलॅस्टिक इन नेचर असली पाहिजे, त्या बॉडीवरही येत असेल का? त्यानंतर या स्ट्रेसला जोडून अजून काही डायमेन्शन असतील का? त्या सर्वांविषयी आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल इन इलॅस्टिसिटी. यामध्ये आपण इलॅस्टिसिटी, त्याचे नेचर्स, त्याच्या प्रॉपर्टीविषयी डिस्कस करणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन्स. अवर टॉपिक इज इलॅस्टिसिटी. प्रिव्हियस लेक्चरमध्ये इलॅस्टिसिटी याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. त्यामध्ये इलॅस्टिसिटीची डेफिनेशन एकदम साधी आणि सोपी होती. काय होती? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ एनी मॅटर, सॉलिड बॉडी, विच इज अपोज और विच इज रिगेन इट्स ओरिजिनल पोजिशन आफ्टर रिमूव्हिंग डिफॉर्मिंग फोर्स. याचं एक एक्झाम्पलही घेतलं होतं. त्यानंतर याच्या काही डेफिनेशन्स घेतल्या होत्या, काही बेसिक प्रॉपर्टीज होत्या, त्याविषयी डिस्कस केलं तर पहिली बेसिक प्रॉपर्टी म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स काय असतो त्याच्याविषयी बघितलं. त्यानंतर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असते ती म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्सविषयी. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स काय असतो? सगळ्यांना माहिती आहे. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे द फोर्स विच इज प्रोव्हाइडेड बाय द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन बाय द मॉलिक्युल्स in which they resist the deforming force or they oppose the deforming force. त्याच्यासाठी सिंपल एक्झाम्पल सांगितलं होतं. कुठलीही इलॅस्टिक इन नेचर असणारी बॉडी घ्या, डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यानंतर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाते. याच्यासाठी जो रिस्पॉन्सिबल असतो तो म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आल्यालाच मी सांगितलं आपल्याला स्ट्रेस विषयी डिस्कस करायचं आहे. मग या ठिकाणी इंटरनल रिस्टोरिंग फोर्सचा रोल काय? तर स्ट्रेस आणि दुसरी जी प्रॉपर्टी बघणार आहोत स्ट्रेन, यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असते, जी रोल्स त्यामध्ये त्याचा प्ले करत असते, ती म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आता एक सिम्पलचं एक्झाम्पल घेऊ. बघा, आपण नेहमीप्रमाणे एक स्प्रिंग घेत असतो. मी याही ठिकाणी एक स्प्रिंग घेतलेली आहे. आता या स्प्रिंगला मी इलॉंगेट करतो. ठीक आहे, या स्प्रिंगला मी इलॉंगेट केलं आणि सोडून दिलं. परत एकदा ऑब्झर्व करा. आत्तापर्यंत आपण काय केलं ते सांगतो. इलॉंगेट केलं, ऑब्झर्व केलं, ही डेफिनेशन घेतली होती इलॅस्टिसिटीची. पण आता या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा. तुम्हाला ही सर्वांना स्प्रिंग व्यवस्थित दिसत असेल, बरोबर? काय झालं रे, या स्प्रिंगच्या हे जे काही लेयर्स आहेत, या लेयर्समध्ये जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे, या ठिकाणी हे डिस्टन्स कमी. का झालं असेल असं? सिम्पलचा क्वेश्चन आहे. बघा, ही स्प्रिंग दिसते तुम्हाला, बरोबर? हे जे काही याचे टर्न्स आहेत, या इथून खालच्या टर्न्समध्ये प्रत्येक ठिकाणी जे सेपरेशन आहे ते कमी आहे, पण इथून वरती जे सेपरेशन आहे ते मॅक्झिमम आहे. आता ज्यावेळेस ही स्प्रिंग आपल्याकडे आली त्यावेळेस ही स्प्रिंग काय अशी नव्हती. मग हे कशामुळं आलं असेल? हे कशाने झालं असेल एवढं? तर यासाठी इलॅस्टिक बॉडीमध्ये, सॉलिड बॉडीमध्ये एक प्रॉपर्टी असते आणि त्याच प्रॉपर्टीला म्हणत असतो आपण स्ट्रेस. तर सगळ्यात सुरुवातीला स्ट्रेसची डेफिनेशन काय असते ते पहिल्यांदा समजून घेऊ, मग आपल्याला त्याचा आन्सर पण भेटेल ॲक्च्युअली तसं का झालं. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही छान प्रकारे एक हेडिंग द्या, दिस इज अ स्ट्रेस. यामध्ये कुठेही स्ट्रेस घ्यायचा कारण नाही आहे. काय असतं स्ट्रेस? इट इज द रेशो ऑफ, एकदम सिम्पल आहे, इट इज द रेशो ऑफ, सांगितलं ना मी, डिफॉर्मिंग फोर्सला अपोज करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा फोर्स त्याचा रोल प्ले करत असतो. आणि तो फोर्स कुठला असतो? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. कुठल्याही बॉडीला, एनी सॉलिड बॉडी घ्या, एनी रिजिड बॉडी घ्या, जोपर्यंत त्या बॉडीमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स नसेल तोपर्यंत ती बॉडी इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी अलाउड करत नाही. इथंही तेच होतं. कुठलीही बॉडी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी केव्हा अलाउड करते? ज्या वेळेस त्या बॉडीचा रिस्टोरिंग फोर्स, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा ज्यावेळेस त्याचा रोल प्ले करणार आहे त्यावेळेसच ती बॉडी ॲज ॲन इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवू शकते. तोपर्यंत ती इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवू शकत नाही. क्लिअर झालं सर्वांना? चला मग आता येऊया. मी काय घेतोय? स्ट्रेस घेतोय. काय असतं स्ट्रेस? इट इज द रेशो ऑफ इंटरनल, बघा, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, इंटरनल
restoring force to the or internal restoring force per unit area of cross section of the deforming body is called, याला म्हणलं जातं काय, दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. एकदम साधी आणि सोपी डेफिनेशन. काय वाचा सर्वांनी. इट इज द रेशो ऑफ, सिंपल आहे बघा, इट इज द रेशो ऑफ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दी डिफॉर्मिंग बॉडी. कुठली बॉडी घेतोय मी, डिफॉर्मिंग बॉडी. कुठल्या बॉडीला डिफॉर्मिंग बॉडी म्हणायचं, जी बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यानंतर परत येऊन जाते. इट रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन आफ्टर रिमूव्हिंग ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. सच अ टाईप ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग बॉडी. त्याला म्हणायचं असतं डिफॉर्मिंग बॉडी. पण जर व्यवस्थित बघितलं, ऑब्वियसली तुम्हाला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे, पण या ठिकाणी मी घेतलंय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. काय असेल हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ऑब्वियसली तुम्ही याचा फॉर्म्युलाही लिहू शकता. सिग्मा, नोटेशन दाखवलं जातं त्याला बुक्समध्ये, सिग्मा इज इक्वल टू असणार आहे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्ही याची डेफिनेशनही लिहू शकता. सिंपल फॉर्म्युला एफ ऑफ इंटरनल डिवाइडेड बाय एरिया. तुम्ही म्हणणार सर फोर्स पर युनिट एरिया आहे, ऑब्वियसली तो इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल. फोर्स पर युनिट एरिया हे तर प्रेशरमध्ये पण झालं आहे. प्रेशरचे सुद्धा फॉर्म्युला काय होतं, फोर्स पर युनिट एरिया. मग याचे प्रेशरचे डायमेन्शन सेम असतील, ऑब्वियसली. सिग्मा इज इक्वल टू डायमेन्शन येऊन जातं m1 L-1 T-2. हे स्ट्रेसचे डायमेन्शन असतील. पण परत क्वांटिटी असते की जसं की फोर्स ही स्केलर क्वांटिटी आहे, सॉरी प्रेशर ही स्केलर क्वांटिटी, फोर्स नाही आहे. प्रेशर ही जर स्केलर क्वांटिटी, फोर्स पर युनिट एरिया ऑब्वियसली. मग त्याच पद्धतीनं स्ट्रेस ही स्केलर क्वांटिटी असेल का, विचार करू शकतो. स्ट्रेससुद्धा स्केलर क्वांटिटी येऊन जाणार. समजून घेऊ. ह्यो जो आपण स्ट्रेस घेतला आहे सिग्मा, हा सिग्मा डिपेंड्स कशावरती आला, डायरेक्शन ऑफ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अँड डायरेक्शन ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन विच फोर्स इज अप्लाइड. कसं नसल समजलं, चला इकडे लक्ष द्या. हे झालं असेल तुमच्यावाला. हे जर झालं असेल तर आता मी पुढे जातो. मला काय डिस्कस करायचं आहे, ही क्वांटिटी खरंच स्केलर येते का, याला दुसरं काही नाव आहे. ओके, चला मग आता हे झालं असेल तर या ठिकाणी एक सिंपलचं एक्झाम्पल घेतो मी. बघा एक्झाम्पल एकदम इझी आहे, तुम्हाला 2 मिनिटात समजेल. काय केलं आहे, हा एक असा फिक्स सरफेस आहे, आणि या फिक्स सरफेसवरती एक रॉड घेतला आहे. असा हा रॉड आहे, दिस इज द रॉड, बरोबर आहे. ओके, हा रॉड आहे. हा या ठिकाणी फिक्स आहे. दिस इज द फिक्स, हा फिक्स आहे या ठिकाणी. हा रॉड फिक्स आहे. याची ही लेंथ असेल, मी घेतो याची लेंथ L एवढी. आणि तुम्ही काय करताय, दिस इज द इलॅस्टिक रॉड. तुम्ही ह्या रॉडला काय करताय, फोर्स अप्लाय करून स्ट्रेच करताय. बघा मी काय सांगतोय, तुम्ही या रॉडला फोर्स अप्लाय केला आणि स्ट्रेच केलं. सो हिअर इज अप्लाइड फोर्स. कोणचा फोर्स आहे, ऑब्वियसली एक्सटर्नल फोर्स. त्याला नाव असतं, इट इज अ डिफॉर्मिंग फोर्स. एक्झॅक्टली अपोजिट ऑफ डिफॉर्मिंग फोर्स एक फोर्स डेव्हलप होतो, त्याला म्हणतो आपण इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स या ठिकाणी असा डेव्हलप झाला, हा असेल इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, बरोबर. आता या दोन्ही फोर्सचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन शोधा. दोन्ही फोर्सेसचं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन शोधा. कुठे असेल पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, दिस इज द एरिया. हा असेल एरिया. हा एवढ्या एरियावरती याच्यावर पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे, आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट डेव्हलप झाला आहे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, जी मी स्ट्रेसची डेफिनेशन घेतली ना, एफ इंटरनल डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा महत्त्वाचा. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कुठला, आता लगेच समजलं असेल तुम्हाला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कुठे असेल, ज्या ठिकाणी फोर्सचं
पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असेल त्याच ठिकाणी एरिया, तोच एरिया म्हणजे तो असेल स्ट्रेस. मग ही स्ट्रेस कुठली क्वांटिटी आली? सो ऑब्वियसली इट इज अ टेन्सर क्वांटिटी. आता हे तुम्हाला नवीन आहेत, बुक्समध्ये त्याला स्केलर क्वांटिटी ही म्हणलं आहे, पण ऑब्वियसली कॉम्पिटेटिव्ह सेक्शन 2 आपण घेणार आहोत इट इज अ टेन्सर क्वांटिटी. क्लिअर झालं सर्वांना? सिंपल तुम्ही ॲड करू शकता. स्केलर क्वांटिटी इक्वल टू टेन्सर क्वांटिटी असते. आता 11th आणि 12th फक्त घेणार आहोत. टेन्सर क्वांटिटी ॲज इक्वल टू स्केलर क्वांटिटी येऊन जात नाही, पण सध्यापुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा इट इज अ टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी आपल्याला त्यावेळेस ग्रॅज्युएशनला जाणार त्यावेळेस तुम्हाला शिकण्यात येईल इज इक्वल टू काय असणार आहे? स्केलर क्वांटिटी. मग आता ही कुठली क्वांटिटी आली? स्केलर क्वांटिटी. म्हणजे तुम्ही काय करू शकता? सिंपल हे दोन्ही फोर्सेसची ॲडिशन करू शकता, याच्यावर ॲक्च्युअल किती फोर्स अप्लाय झाला ते फाईंड करू शकणार, डिवायडेड बाय एरिया घेणार, तुम्हाला काय भेटणार आहे? स्ट्रेस भेटणार आहे. स्ट्रेस कशाने दाखवणार? सिग्माने. क्लिअर झालं सर्वांना? चला बोला पटकन. डेफिनेशन फॉर्म्युला समजला. स्ट्रेस इज इक्वल टू एफ इंटरनल डिवायडेड बाय एरिया. हा फोर्स कोणता आहे? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. क्लिअर झालं? स्ट्रेस समजलं? ओके. आता याचे डायमेन्शन तुम्हाला समजले, याच्यावर युनिट काय असतं ते पण समजलं. ठीक आहे. आता ह्या स्ट्रेसचे इथं म्हणतो मी दिस इज अ स्ट्रेस. ठीक. सो इलॅस्टिक बॉडीमध्ये स्ट्रेस प्रोड्यूस होतो. हा स्ट्रेस काय असतो? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि ह्या स्ट्रेसचे 3 टाईप्स पडतात. एक असतो लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. दुसरा असतो व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि नंतरचा असतो, या ठिकाणी दिसतंय ना तुम्हाला? दिसतंय का? ओके, व्हेरी गुड. बघा, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि नंतरचा लास्ट आहे टेंजेन्शियल स्ट्रेस. टेंजेन्शियल और त्याला नाव आहे शियर स्ट्रेस. वॉल्यूम स्ट्रेस, टेंजेंशियल और शियर स्ट्रेस. और तीसरा आहे लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. या लॉन्जिट्यूडनल स्ट्रेसचे 2 टाइप्स पडतात. एक असतो टेन्साइल स्ट्रेस आणि दुसरा असतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. सरांनी सांगितलं की स्ट्रेसचे 3 टाइप्स पडतात. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, टेंजेन्शियल और शियर स्ट्रेस. परत लॉन्जिट्यूडनल स्ट्रेसचे 2 टाइप्स पडतात. एक असतो, हे दिसतंय ना? ओके. एक आहे टेन्साइल स्ट्रेस, दुसरा आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. बट क्वेश्चन असा आहे, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस काय, व्हॉल्यूम स्ट्रेस काय आणि टेंजेन्शियल स्ट्रेस काय? चला मग समजून घेऊया. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस काय होतं? बघा, ज्यावेळेस स्ट्रेस म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी त्याचे डायमेन्शन्स बदलते. काही वेळेस डायमेन्शन्स कुठले असू शकतात? मग कुठले कुठले डायमेन्शन असतील? लेंथ असणार आहे, ऑब्वियसली व्हॉल्यूम असणार आहे, बरोबर. आणि या ठिकाणी बॉडीचा शेप असणार आहे. लेंथ, व्हॉल्यूम आणि त्याच्या बॉडीचा काय असेल? शेप असेल. या तिन्हींवरती आपले हे 3 टाइप्स काय आहे? डिपेंडंट आहे. मग सगळ्यात सुरुवातीला घेणार आहोत आपण लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. या लॉन्जिट्यूडनल स्ट्रेसमध्ये हे दिसतंय सर्वांना? ओके. या लॉन्जिट्यूडनल स्ट्रेसमध्ये जो काही स्ट्रेस तुम्ही अप्लाइड करणार आहे तो नॉर्मल टू द सरफेस पाहिजे. जी बॉडी असेल त्या बॉडीला जर अप्लाय केलेला स्ट्रेस हा नॉर्मल असेल. आता स्ट्रेस म्हणजे काय आलं? इंटरनल फोर्स पर युनिट एरिया. साधा आणि सोपं मला काय सांगायचं आहे? इन लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस फोर्स पर युनिट एरिया इज नॉर्मल टू दी elastic body or normal to the any solid body, then such a type of stress is called as a longitudinal stress. नसं समजलं? आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. ही आपल्याकडे स्प्रिंग आहे, आपण दरवेळेस त्याला स्प्रिंगमध्येच घेणार आहोत. ही स्प्रिंग आहे, ठीक आहे ना? मी हा सेक्शन घेतो. चला, ही स्प्रिंग आहे, बरोबर आहे. मग आता या स्प्रिंगचं चेंज काय होऊ शकतं? कुठले डायमेन्शन चेंज होऊ शकतं? आता मी घेतोय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेसमध्ये जे चेंजेस होतं ते असतं लेंथमध्ये.
मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये या स्प्रिंगची काय चेंज होऊ शकते, लेंथ. कशी लेंथ चेंज होणार, तर तुम्हाला या ठिकाणी फोर्स अप्लाय करावा लागेल, या ठिकाणी फोर्स अप्लाय करावा लागेल. इथं जर लेंथ असेल फॉर एक्झाम्पल 5 सेंटीमीटर, तुम्ही स्ट्रेच केलं झाली 10 सेंटीमीटर, काय झालं रे, इन्क्रीजिंग लेंथ झाली. काय झालं, इन्क्रीजिंग लेंथ झाली. बट या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा, जो फोर्स अप्लाय केला बघा, फोर्स कसा अप्लाय केला, नॉर्मल टू द सरफेस. हा सरफेस असेल ना, हा सरफेस, या सरफेसला हा अप्लाय केला फोर्स नॉर्मल. हा जो सरफेस असेल हा, या सरफेसला अप्लाय केलेला नॉर्मल फोर्स. म्हणजेच थोडक्यात काय केलं, जो काही स्ट्रेस अप्लाय केला, स्ट्रेस इज नॉर्मल टू दी सरफेस ऑफ दी डिफॉर्मिंग बॉडी, इट इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. एकदम साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. काय, इथं मी नोट डाऊन करून देतो बघा. when stress is normal to deforming body is called, त्याला म्हणलं जातं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. साधी आणि सोपी. ज्यावेळेस स्ट्रेस हा नॉर्मल टू द डिफॉर्मिंग बॉडी असेल, ही डिफॉर्मिंग बॉडी आहे, या डिफॉर्मिंग बॉडीला फोर्स अप्लाय केला तो नॉर्मल आहे, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, दिस इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आता ह्या लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचे दोन टाईप्स पडतात. एक असतो टेन्साईल स्ट्रेस, दुसरा असतो कंप्रेसिव्ह स्ट्रेस. कसं समजून घेणार, चला आता इकडे लक्ष द्या. पहिला घेतो मी टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस कशाला म्हणणार, चला इकडे लक्ष द्या. ही स्प्रिंग आहे बरोबर ना, ही स्प्रिंगमध्ये आत्ताच घेतलं मी, फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय करून लेंथ चेंज झाली. बघा ही स्प्रिंग आहे, मी फोर्स अप्लाय केला, लेंथ चेंज झाली. लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. ज्यावेळेस बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमुळे मी अप्लाय केलेला फोर्सला, आता मी काय म्हणणार आहे, एका युनिट एरियावरती मी फोर्स अप्लाय केला, एका युनिट एरियावरती जर मी फोर्स अप्लाय केला तर तो स्ट्रेस झाला, त्याची लेंथ वाढते, म्हणजे तो कुठल्या टाईपचा स्ट्रेस झाला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झाला. मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये जर लेंथ, म्हणजे ज्यावेळेस आपण यावरती लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अप्लाय करणार आहोत, बिकॉज ऑफ दॅट लॉन्जिट्युडनल स्ट्रेस लेंथ ऑफ द डिफॉर्मिंग बॉडी इज इन्क्रीजेस. परत एकदा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय आहे, फोर्स अप्लाय करायचा नॉर्मल टू द सरफेस. नॉर्मल टू द सरफेसला मी फोर्स अप्लाय केला, बिकॉज ऑफ दॅट फोर्स, अप्लाइड फोर्स विच इज परपेंडिक्युलर नॉर्मल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, इन दॅट केस द लेंथ ऑफ द बॉडी, लेंथ ऑफ द डिफॉर्मिंग बॉडी इज इन्क्रीजेस. मी शब्द वापरतो या ठिकाणी इन्क्रीजेस. लेंथ ऑफ द डिफॉर्मिंग बॉडी इज इन्क्रीजेस. इथं झालंय बघा, स्ट्रेस अप्लाय केला आहे, या ठिकाणी स्ट्रेस अप्लाय केला आहे, बिकॉज ऑफ दॅट स्ट्रेस लेंथ ऑफ द बॉडी इज इन्क्रीजेस. इथं तसं नाही झालं, इथं तसं काहीच नाही झालं बघा, इथं तसं काहीच नाही. मी फोर्स अप्लाय करतो, परत सोडून देतो, बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. पण या ठिकाणी जर बघितलं, ज्यावेळेस मी याला फोर्स अप्लाय केला, हा लॉंग टर्मसाठी फोर्स अप्लाय झाला आहे, आणि बिकॉज ऑफ दॅट फोर्स बॉडी इट्स चेंज और लेंथ ऑफ द बॉडी इज इन्क्रीजेस. लेंथ ऑफ द बॉडी इज इन्क्रीजेस. ऑब्वियसली लेंथ किती पाहिजे होती त्याच्यावाली, एवढी लेंथ पाहिजे होती, पण तेवढी लेंथ आहे का नाही, लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. यालाच म्हणायचं असतं टेन्साईल स्ट्रेस. क्लिअर झालं सर्वांना. सो काय असेल बघा या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेस, हे समजतंय सर्वांना, इथं दिसतंय का, एकदा मला कन्फर्म करू द्या. ओके दिसतंय. आता मी इथं टेन्साईल स्ट्रेस घेतो. द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस produce in the increasing length, produce due to increasing length. एक काम करतो मी, याला 1 बाय 1 घेतो. हे तुमचं झालं असेल, हा ट्री डायग्राम तुमची जर झाली असेल तर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, टेंजेन्शियल और शियर स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचे दोन टाइप्स, एक असतो टेन्साईल स्ट्रेस, दुसरा असतो कंप्रेसिव्ह स्ट्रेस. आता मी याला वरती घेतो. सो पहिला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, मी याला डिटेलमध्ये घेतो जरा. सो फर्स्ट वन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस.
या लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमधील फर्स्ट पॉईंट याचे दोन टाइप्स घेतले ना. पहिला आहे टेन्साईल स्ट्रेस. मग आता हा टेन्साईल स्ट्रेस काय आहे तो समजून घेऊ. आत्ताच सांगितलं बघा, मी तर डायग्राम पण काढून देतो. ओके, आणि या ठिकाणी अशी एक बॉडी असेल, रॉड असेल, सिंपलचा रॉड, बरोबर आहे. आणि ही याच्यावाली लेंथ असणार आहे यल एवढी. त्यानंतर इथं फोर्स अप्लाय केल्यामुळे बिकॉज ऑफ दॅट फोर्स इट्स लेंथ इज इंक्रीजेस. किती लेंथ वाढली, डेल्टा यल एवढी. ही इथं घेतलं ना, हे बघा ही आपल्याकडे आहे स्प्रिंग, ही स्प्रिंग आहे, मॅक्झिमम फोर्स अप्लाय केला आहे, लॉंग टर्मपर्यंत फोर्स अप्लाय झाला, त्याची लेंथ ॲक्च्युली एवढी पाहिजे होती, तेवढी लेंथ राहिली नाही, तर एवढी लेंथ त्याची इन्क्रीज झाली. इट्स इन्क्रीजिंग लेंथ. बरोबर झालं. फोर्स अप्लाय केला, बिकॉज ऑफ दॅट फोर्स लेंथ ऑफ द बॉडी इज इंक्रीजेस. मग आता काय असणार आहे टेन्साईल स्ट्रेस. व्हेरी गुड. इथं म्हणणार इन लॉन्जिट्युडनल स्ट्रेस produce इधर मी घेतो द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. ओके, द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस प्रोड्यूस increasing length of the body per unit area of cross section is called, याला म्हणलं जातं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉल्ड, त्याला म्हणणार टेन्साईल स्ट्रेस. लेंथ वाढलीत ना, हे बघा आपल्याकडे आहे, लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. लेंथ इन्क्रीज झाली म्हणून त्याला काय म्हणायचं, टेन्साईल स्ट्रेस. मी तर साधा आणि सोपा शब्द वापरला आहे, इन्क्रीजिंग लेंथ. काय वापरलं आहे, सिम्पल, इन्क्रीजिंग लेंथ. आता याला मी कसं नोट डाऊन करू शकतो बघा, टेन्साईल स्ट्रेस सिग्मा ऑफ टी म्हणा, त्याला सिग्मा ऑफ टी जर म्हणलं तर त्याला म्हणलं जातं टेन्साईल स्ट्रेस. इन्क्रीजिंग लेंथ डिवायडेड बाय काय होता आपल्याला, अरे स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता, इंटरनल फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग इथं काय असणार आहे, इन्क्रीजिंग लेंथ डिवायडेड बाय असणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. किती आलं, डेल्टा यल डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे झालं टेन्साईल स्ट्रेस. क्लिअर झालं सर्वांना, सगळ्यांना हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल. असं पुढे चालतो. त्यानंतर याचा दुसरा जो पॉईंट आहे तो घेतो. आता हे झाला असेल तर सेकंड पॉईंट, कम्प्रेसिव्ह स्ट्रेस. नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता यामध्येच एक पॉईंट राहिला. सो टेन्साईल स्ट्रेस अजून एक महत्त्वाचा पॉईंट, त्याच्यावर जनरल क्वेश्चन असतो, तो क्वेश्चन घेतो मी. बघा या ठिकाणी मी घेतलं होतं की हा रॉड होता आणि या रॉडवरती तुम्ही फोर्स अप्लाय केला. बिकॉज ऑफ दॅट फोर्स, या फोर्स अप्लाय केल्यामुळे याची जी लेंथ आहे ती लेंथ या ठिकाणी इन्क्रीज झाली. लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. मग क्वेश्चन असतो, या ठिकाणी मी क्वेश्चन पण लिहून देतो. इन दी लॉन्जिट्युडनल स्ट्रेस द रिस्टोरिंग फोर्स, और ठीक है, द रिस्टोरिंग फोर्स इज कॉजेस बाय. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस तुम्हाला समजला असेल, पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, हा स्ट्रेस कोणामुळे आला, इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळे. मग त्यांनी याच ठिकाणी क्वेश्चन विचारला का लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस किंवा असं असेल क्वेश्चन बघा, इन दी टेन्साईल स्ट्रेस. ओके, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमधले दोन टाइप्स, त्यामध्ये पहिला आहे इन टेन्साईल स्ट्रेस, लॉन्जिट्युडनल नाही सॉरी त्याबद्दल. सो इन दी टेन्साईल स्ट्रेस द रिस्टोरिंग फोर्स इज कॉजेस बाय. पहिला असतो इंटरनल किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ रिपल्शन. दूसरा आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तिसरा ऑप्शन असतो
intermolecular forces of attraction as well as repulsion, and लास्ट क्वेश्चन असतो नन ऑफ दिस. ऑप्शन हे ऑप्शन आहे, लास्ट ऑप्शन दिसतंय तुम्हाला? ओके, सर्व दिसतंय व्यवस्थित. चला, क्वेश्चन विचारलाय की लॉन्जिट्युडनल स्ट्रेस मधला पहिला स्ट्रेस जो होता तो आहे टेन्साइल स्ट्रेस. या टेन्साइल स्ट्रेसमध्ये ऑब्वियसली आपण जी फॉर्म्युला घेतला आहे सिग्मा ऑफ टी इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ज्यामध्ये चेंज इन लेंथ पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर असेल, तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे इन दी टेन्साइल स्ट्रेस द रिस्टोरिंग फोर्स इज कॉजेस बाय. हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, रिस्टोरिंग फोर्स कोणामुळे येतो? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शनमुळे. मग या ठिकाणी लेंथ जर इन्क्रीज होत असेल तर टेन्साइल स्ट्रेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, दोन्ही असेल किंवा दोन्हीपैकी काही नसेल. हा क्वेश्चन आहे. ऑब्वियसली हा क्वेश्चन तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये विचारला जातो, मे बी JEE मेन्समध्ये सुद्धा एखाद्या वेळेस विचारला जाईल. मग जर तुम्हाला समजलेलं असेल ना टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय, 2 मिनिटात तुम्ही आन्सर सांगा. ऑब्वियसली चॅट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. तुम्ही फक्त ऑप्शन टाकत चला. कुठला ऑप्शन? ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शन ए आला असेल, काहींचा ऑप्शन बी आला असेल, काहींचा सी आला असेल, काहींचा डी आला असेल. तर ज्यांचा ऑप्शन बी आला त्यांचा आन्सर करेक्ट. पार्टी करा सर्वांनी. ज्यांचा ऑप्शन बी आला त्यांचा आन्सर करेक्ट. कसं समजून घ्या. या ठिकाणी काय होतं रे, लेंथ इन्क्रीज होते. मग मॉलिक्यूल जर एकमेकांपासून लांब जात असतील तर त्यांची प्रॉपर्टी काय असणार आहे, ते मॉलिक्यूल त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला आले पाहिजेत. म्हणजेच या ठिकाणी जे मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जाणार आहे त्यांच्यामध्ये जर त्याला अपोज करायचा असेल तर मॉलिक्यूल काय करतील, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रोड्यूस करतील. ते मॉलिक्यूल एकमेकांना ओढतील, एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. त्यालाच काय म्हणलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर होतो की टेन्साइल स्ट्रेसमध्ये रिस्टोरिंग फोर्स जो प्रोड्यूस होतो तो रिस्टोरिंग फोर्स कोण प्रोड्यूस करतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इथं मी फक्त एक हिंट लिहून देतो, हिंट किंवा एक हिंटच्या ऐवजी आपण याला नोट म्हणूया. नोट. In tensile stress, the restoring force is causes by intermolecular force of attraction. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे झालं टेन्साइल स्ट्रेस विषयी. पॉईंट क्लिअर झाला. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय एरिया, त्याला सिंपल म्हणणार इन्क्रीजिंग लेंथ डिवायडेड बाय एरिया. तुम्ही याला सिंपल असं म्हणा, इन्क्रीजिंग लेंथ पर युनिट एरिया. क्लिअर झालं? कन्फर्म पॉईंट सगळ्यांना व्यवस्थित समजला असेलच असं कन्सिडर करतो. आता पुढे चालूया. हे झालं टेन्साइल स्ट्रेस. पुढे आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. नावातच आहे बघा. सेकंड, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. याला मी जास्त वेळ का घेतो माहिती आहे की ऑब्वियसली एका लेक्चरमध्ये सुद्धा संपलं असतं जर तुम्ही इथं असता तर. पण याला मी जास्त वेळ का घेतो, कारण की तुम्ही इथं नाही आहे म्हणून. साधं सोपं आहे बघा. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय आहे आणि पॉईंटही जरा सोपा आहे. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय होतं रे बघा, या ठिकाणी हे दिसतंय तुम्हाला. आता मी याला असं हॉरिझॉन्टली नाही पकडलं, व्हर्टिकल पकडलं. इथं जर पकडत होतो तो जो फोर्स अप्लाय करत होतो ना तो फोर्स कसा होता रे, हॉरिझॉन्टल होता. म्हणजे इन दी डायरेक्शन ऑफ इट्स लेंथ. याला मी जनरल असा फोर्स अप्लाय करत होतो. पण आता या ठिकाणी बघा याला असं ठेवलं आहे, या ठिकाणी लेंथ इन्क्रीज झाली, याला मी असं ठेवलं आणि फोर्स हा परपेंडिक्युलर टू इट्स एरिया अप्लाय केला. बघा दिसतंय सर्वांना, ही स्प्रिंग आहे बरोबर आहे. तुम्ही याला असं घेऊ शकता आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे हा एरिया असा आहे आणि मी याला आता असा फोर्स अप्लाय करतोय.
कसा फोर्स अप्लाय केला? परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केला आहे बघा, परपेंडिक्युलर टू द सरफेस, परपेंडिक्युलर टू दी प्लेन सरफेस फोर्स अप्लाय केला. लेंथ काय झाली? डिक्रीज झाली, कारण की हे कंप्रेस झालं ना. म्हणजे जो मी फोर्स अप्लाय करतो एका युनिट एरियावरती, एका युनिट एरियावरती जर फोर्स अप्लाय केला तो काय झाला? स्ट्रेस झाला. मग हा स्ट्रेस, हा कुठला स्ट्रेस झाला? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झाला. का लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झाला? आणि तो लेंथमध्ये चेंजेस करतोय. पॉईंट परत क्लिअर बघा, मी फोर्स अप्लाय करतोय, परपेंडिक्युलर टू द एरिया आहे, तो एरियावरती, प्लेन एरियावरती फोर्स अप्लाय केल्यामुळे याची लेंथ चेंज होते. इथं होता परपेंडिक्युलर एरियावरती फोर्स अप्लाय केला, लेंथ चेंज होती. ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय करून एका युनिट एरियावरती लेंथ जर इन्क्रीज झाली तर त्याला म्हणायचं असतं टेन्साईल स्ट्रेस. लेंथ जर डिक्रीज झाली तर त्याला म्हणायचं असतं व्हेरी गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस? The longitudinal stress produce in which decreasing length of the deforming body is called, याला म्हणलं जातं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. एकदम सिंपल पॉइंट आहे. लेंथ वाढली, टेन्साईल स्ट्रेस म्हणा, लेंथ चेंज झाली, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणा. ज्या ठिकाणी चेंज इन लेंथ, इन्क्रीजिंग लेंथ ऑर डिक्रीजिंग लेंथ येते त्याला म्हणायचं असतं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. पॉईंट क्लिअर झाला. आता या ठिकाणी मागच्या वेळेस सारखा जसं क्वेश्चन घेतला तसं या ठिकाणी क्वेश्चन असतो. इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस बघा लक्षात आलंय. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मध्ये काय होतं? इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस द रिस्टोरिंग फोर्स इज कॉजेस बाय मागाच्या सारखेच ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन. दुसरा ऑप्शन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तिसरा ऑप्शन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ बोथ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. आणि लास्ट आहे नन ऑफ दिस. चला आन्सर सांगा. ऑब्वियसली काय असणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन. कसं? अरे मॉलिक्युल्स काय करतील? एकमेकांना रिपल करतील. बघा या बॉडीची प्रॉपर्टी काय आहे का प्रत्येक मॉलिक्यूल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जीला स्टेबल राहायला पाहिजे. तुम्ही फोर्स ज्यावेळेस अप्लाय करता ना, परपेंडिक्युलर टू द सरफेस फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी वाढली, मॉलिक्यूलला कुठं पोहोचायचं आहे? मिनिमम पोटेन्शियल एनर्जीला. मग आता या ठिकाणी काय होतं आहे? लेंथ डिक्रीज होते. लेंथ डिक्रीज होते म्हणजे मॉलिक्यूल्स काय होत आहे? एकमेकांच्या जवळ येत आहे. मग मॉलिक्यूल जेवढे एकमेकांच्या जवळ येतील त्यांना काय पाहिजेत? एका सेफ डिस्टन्स मेंटेन राहायला पाहिजे, म्हणजे ते एकमेकांना काय करतील? रिपल करतील. आला आन्सर. सो इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस द रिस्टोरिंग फोर्स, हे बघा फोर्स अप्लाय केला, जो रिस्टोरिंग फोर्स येणार आहे ना तो रिस्टोरिंग फोर्स कोणामुळे येणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, सो पॉईंट हा सगळ्यांना व्यवस्थित समजला असेलच. या ठिकाणी मी एक सिंपल नोट लिहितो. नोट, सो हिअर इज नोट. काय आहे? हां, इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस the intermolecular or the restoring force is causes by intermolecular force of repulsion. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ रिपल्शन. हे झालं फक्त लॉन्जिट्युडनल स्ट्रेस विषयी. आता पुढे घेणार आहोत आपण व्हॉल्यूम स्ट्रेस. हे सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो. सो सेकंड पॉईंट इज व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस सिंपल आहे, यामध्येच हे दोन पॉईंट्स होते.
सो नेक्स्ट पॉइंट इज वॉल्यूम स्ट्रेस. सेकंड इज वॉल्यूम स्ट्रेस. मग चला आता वॉल्यूम स्ट्रेस काय आहे समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल मी हा एक कंटेनर घेतला बरोबर, आणि या कंटेनरमध्ये लिक्विड फिल केलं आहे, आणि लिक्विड फिल केल्यानंतर यामध्ये मी एक बलून घेतला. ऑब्वियसली त्याच्यामध्ये एअर असणार आहे. ओके, आणि हा बलून या ठिकाणी असा डीप केला. यामध्ये एअर आहे, सॉरी एअर, दिस इज द एअर. मग आता काय होणार आहे, ज्यावेळेस हा वॉटरच्या इनसाइड डीप होणार त्यावेळेस वॉटर यावरती प्रेशर अप्लाय करणार आहे. प्रेशर अप्लाय झालं, काय होणार, ज्यावेळेस प्रेशर अप्लाय होणार त्यावेळेस या बलूनचं व्हॉल्यूम चेंज व्हायला सुरुवात होणार आहे. बरोबर आहे ना. ऑब्वियसली हा बलून आहे, प्रेशर अप्लाय झालं तर व्हॉल्यूम काय होणार, चेंज व्हायला सुरुवात होणार. पण बलून हा काय इलॅस्टिक इन नेचर आहे, तो काय करणार आहे, त्या चेंजला अपोज करायचं काम करेल. म्हणजेच ज्यावेळेस फोर्स हा चेंज इन व्हॉल्यूमला अपोज करायचं काम करतो, जो मध्ये प्रेझेंट असणारा फोर्स आहे ना, तो फोर्स म्हणजे कोणता फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा तो फोर्स काय करणार आहे, त्या चेंज इन व्हॉल्यूमला अपोज करण्याचं काम करणार पर युनिट एरिया. त्यालाच तर म्हणायचं असतं काय, व्हॉल्यूम स्ट्रेस. समजलं सर्वांना. सो व्हॉट इज व्हॉल्यूम स्ट्रेस? अ फोर्स which is opposes to the change in volume per unit area of cross section, cross section is called, त्याला म्हणायचं असतं काय, म्हणणार त्याला व्हॉल्यूम स्ट्रेस. कसा लिहिणार, सिग्मा ऑफ वॉल्यूम इज इक्वल टू चेंज इन वॉल्यूम डिवाइडेड बाय एरिया. सिग्मा ऑफ व्ही इज इक्वल टू चेंज इन वॉल्यूम डिवाइडेड बाय एरिया. फोर्स विच इज अपोजेस टू, कशाला रे, चेंज इन वॉल्यूम पर युनिट एरिया. जो काय वॉल्यूम चेंज होणार आहे त्या चेंज होणाऱ्या वॉल्यूमला जो फोर्स अपोज करणार आहे एका युनिट एरियावरती, म्हणजे एवढ्या एरियावरती किंवा एवढा एरिया घ्या, तेवढ्या एरियावरती जो काही चेंज होणार आहे व्हॉल्यूममध्ये त्याला अपोज करण्यासाठी जो काम करणार त्याला म्हणायचं असतं व्हॉल्यूम स्ट्रेस. क्लिअर झालं सर्वांना. सो दिस इज अबाउट दी व्हॉल्यूम स्ट्रेस. लास्ट वन म्हणजे स्ट्रेसमधील लास्ट वन. ओके, सो थर्ड आहे टेंजेन्शियल स्ट्रेस, और त्याला दुसरं नाव आहे शियर स्ट्रेस. मग चला आता टेंजेन्शियल आणि शियर स्ट्रेस काय आहे ते समजून घेऊया. बघा माझ्याकडे या ठिकाणी एक क्यूबिक बॉक्स आहे. हा क्यूबिक बॉक्स आहे बरोबर. मग आता ह्या क्यूबिक बॉक्स विषयी डिस्कस करूया. सो सुरुवातीला ह्या क्यूबिक बॉक्सला मी जर असं पकडलं आणि जर स्ट्रेच केलं तर लेंथ वाढणार आहे, असं ठेवलं दाबलं तर लेंथ कमी होणार आहे. याला जर वॉटरमध्ये फिल केलं, इलॅस्टिक इन नेचर असेल तर हा ऑब्वियसली त्या चेंज होणाऱ्या व्हॉल्यूमला अपोज करणार. दाबलं, लेंथ इंक्रीज अँड डिक्रीज झाली, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, व्हॉल्यूम चेंज झाला, व्हॉल्यूम स्ट्रेस. आता या ठिकाणी काय होतं बघूया. या ठिकाणी मी फोर्स अप्लाय करतो, पण फोर्स अप्लाय करत असताना मी याला फोर्स अशा पद्धतीने अप्लाय करणार आहे की हा जो सरफेस आहे या सरफेसला, अप्पर सरफेस, त्या सरफेसला अप्लाय होणारा फोर्स हा टेंजेन्शियल असला पाहिजे. चला मग याला मी असा टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला. हे तुम्ही घरी करू शकता. बघा याला मी असा टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला, किंवा या ठिकाणी या सरफेसला मी असा टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला. तर ऑब्वियसली ज्यावेळेस मी याला टेंजेन्शियल फोर्स अप्लाय करणार आहे त्यावेळेस बॉडीची जी लेंथ आहे ती लेंथ चेंज होणार. ऑब्वियसली त्यानंतर बॉडीचा जो शेप आहे तोही चेंज होणार आहे. बघा क्युबिकल शेप आहे, फोर्स अप्लाय केला, शेप चेंज झाला. म्हणजेच ज्यावेळेस फोर्स, बघा इथं मी तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवतो. सपोज हा आपला क्यूब होता असा आत्ता घेतलेला, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्टली कुठे फोर्स अप्लाय केला आहे, टँजेंट टू दी सरफेस और पॅरलल टू दी सरफेस. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होणार त्यावेळेस बॉडी तिचा शेप
हा चेंज करत असते. ओके. सो ही होती त्याच्यावाली ओरिजिनल लेंथ, ही एवढी ही होती ती त्याच्यावाली होती ओरिजिनल लेंथ. ही ओरिजिनल लेंथ होती ना, आता ही काय आली चेंज इन लेंथ आली. दिसतंय सर्वांना. सो काय झालं व्हॉल्यूम और शिअर स्ट्रेसमध्ये बॉडीचा शेप चेंज झाला. आतापर्यंत लेंथ चेंज झाली, आतापर्यंत व्हॉल्यूम चेंज झालं. ज्यावेळेस बॉडीचा शेप चेंज होतो त्याला म्हणलं जातं टेंजेन्शियल स्ट्रेस और शिअर स्ट्रेस. हा कधी होणार आहे, ज्यावेळेस ॲप्लाइड फोर्स हा टेंजेंट टू दी बॉडी असेल और पॅरलल टू दी सरफेस असेल तर. बरोबर आहे. सो घेतो मी टेंजेन्शियल स्ट्रेसची डेफिनेशन. ही डायग्राम तुमच्या झाल्या असतील. सो नेक्स्ट वन इज टेंजेन्शियल स्ट्रेस when the applied force is tangent or parallel to area of cross section, tangent or parallel to the area of cross section, the body change its shape is called, याला म्हणलं जातं टेंजेन्शियल स्ट्रेस और याला दुसरं नाव आहे शिअर स्ट्रेस. सो चला आता आपल्याला या ठिकाणी इलॅस्टिसिटीमधील स्ट्रेस काय असतो याविषयी माहिती घेतली. सो स्ट्रेस हा दोन प्रकारचा असेल. कुठल्या कुठल्या टाईपचा, एक असणार आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, दुसरा आहे व्हॉल्यूम स्ट्रेस, तिसरा असणार आहे टेंजेन्शियल स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये जो पॉईंट येतो तो म्हणजे चेंज इन लेंथ. इंक्रीजिंग लेंथ असेल तर टेन्साईल स्ट्रेस, डिक्रीजिंग लेंथ असेल तर कम्प्रेसिव्ह स्ट्रेस. व्हॉल्यूम चेंज, जो फोर्स त्या चेंज इन व्हॉल्यूमला अपोज करतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्याला म्हणणार आपण व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि आजचा घेतलेला टेंजेन्शियल स्ट्रेस, टेंजेन्शियल स्ट्रेसमध्ये काय होणार आहे तर बॉडीचा शेप चेंज होणार आहे आणि त्या चेंज इन जो काही शेप चेंज होणार आहे त्याला अपोज करायचं जो काम करतो त्याला म्हणलं जातं टेंजेन्शियल स्ट्रेस और शेअरिंग स्ट्रेस. हे झालं स्ट्रेस विषयी. एवढा एकच पॅरामीटर असेल का? पण बघा माझा पॉईंट आहे, मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते समजून घ्या की ज्यावेळेस बॉडीची लेंथ चेंज होते, ज्यावेळेस बॉडीचे व्हॉल्यूम चेंज होतं, ज्यावेळेस बॉडीचा शेप चेंज होतो त्यावेळेस त्याचे डायमेन्शनही बदलत असतात. मग डायमेन्शनसुद्धा एक पॅरामीटर आला जो की आत्तापर्यंत आपण कुठेही डिस्कस केलेला नाही आहे. सो डायमेन्शन ज्या प्रॉपर्टीमध्ये डिस्कस करण्यात येतो त्याला नाव असतं स्ट्रेन. बघा हा काय झाला स्ट्रेस, आता काय आहे स्ट्रेन. सो नेक्स्ट पॉईंट इज स्ट्रेन. स्ट्रेन कशाला म्हणायचं ते पण समजून घेऊ. सेम याच्यासारखीच डेफिनेशन्स आहे. सो नेक्स्ट वन इज स्ट्रेन. स्ट्रेन याची डेफिनेशन असते STRAIN स्ट्रेन. सो डेफिनेशन काय ते समजून घेऊ. स्ट्रेन चेंज इन साइज ऑफ बॉडी, साइज ऑफ द बॉडी डिवाइडेड बाय ओरिजिनल साइज ऑफ द बॉडी. बघा सिंपल्स डेफिनेशन आहे, चेंज इन साइज ऑफ द बॉडी डिवाइडेड बाय ओरिजिनल साइज ऑफ द बॉडी. बघा रे या ठिकाणी लगेच क्लिअर होऊन जाईल स्ट्रेन काय आहे या ठिकाणी. आता हा कुठल्या टाईपचा स्ट्रेन असेल, कुठल्या टाईपचा स्ट्रेन असेल, ही ॲक्च्युअल त्याची ओरिजिनल लेंथ आहे. ज्यावेळेस हा कंप्रेस होणार आहे त्यावेळेस ही असेल त्याच्यावाली ओरिजिनल लेंथ. पण आता या ठिकाणी लेंथ काय झाली चेंज झाली. मग चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ करा. तसं चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ जर केलं तर ते काय असेल स्ट्रेन असेल. पण लेंथ आली ना, मी इथं फक्त साईज म्हणलं, साईज म्हणून काय आलं या ठिकाणी लेंथ आली. काही ठिकाणी व्हॉल्यूम येणार, काही ठिकाणी शेप येणार. तर या ठिकाणी काय आलं लेंथ आलं. मग ज्या ठिकाणी चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ येणार त्याला म्हणायचं असतं. याचेही 3 टाईप्स सेम जसे स्ट्रेस सारखे आले तसे याचेही असणार आहे. पहिला आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, दुसरा आहे
व्हॉल्यूम स्ट्रेन आणि तिसरा आहे टेंजेन्शियल और शियर स्ट्रेन. याचे 3 टाइप, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन, टेंजेन्शियल और शियर स्ट्रेन. स्ट्रेनचा सिंपल फॉर्म्युला चेंज इन साइज ऑफ द बॉडी टू द ओरिजिनल साइज ऑफ द बॉडी. हे झालं असेल तर मी आता पहिला पॉईंट घेतो, तो म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. सो हिअर वन इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. याच्यामध्ये कुठेही 2 टाइप्स नाही आहे. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग काय असतं हे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन? बघा आता इथं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काय चेंज होतं आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेनमध्ये? लेंथ चेंज होते, म्हणून इथं म्हणणार चेंज इन लेंथ ऑफ द बॉडी डिवाइडेड बाय काय असणार आहे? ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी. याचं साधा एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर ही आपल्याकडे स्प्रिंग आहे, याला तुम्ही कसंही ठेवा, याची लेंथ ऑब्वियसली चेंज झाली, म्हणजे चेंज आहे बघा, एवढा चेंजेस त्याच्यामध्ये आला आहे. म्हणजे ज्यावेळेस मी हे क्लोज आणणार त्यावेळेस याची काही लेंथ असेल, फॉर एक्झाम्पल एक 20 और 30 सेंटीमीटर याच्यावरली लेंथ असणार आहे. मग आता याची लेंथ पहिले किती होती? फॉर एक्झाम्पल घेतो मी 20 सेंटीमीटर. ज्यावेळेस यावरती फोर्स अप्लाय झाला, लेंथ इन्क्रीज झाली, म्हणजे काय झालं? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस झाला. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमुळे याची लेंथ काय झाली? इन्क्रीज झाली. मग लेंथ आता किती इन्क्रीज झाली? फॉर एक्झाम्पल किती इन्क्रीज झाली? 5 सेंटीमीटर एवढी लेंथ इन्क्रीज झाली, बरोबर आहे. मग 5 सेंटीमीटर एवढी लेंथ जर इन्क्रीज झाली असेल, पहिले किती होती? अरे म्हणजे आता लेंथ इन्क्रीजिंग लेंथ किती आली? 25. पहिली लेंथ किती होती? 20 सेंटीमीटर. म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन किती असणार आहे? 25 डिवायडेड बाय 20. हा आला तुमच्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. तुम्ही आता याला आज कसं ठेवणार? व्हर्टिकल जरी ठेवलं तरी फोर्स अप्लाय केला, कंप्रेसिव्ह स्ट्रेन आला, कंप्रेसिव्ह स्ट्रेनमध्ये याची लेंथ डिक्रीज झाली. म्हणजे पहिली किती होती? 20 सेंटीमीटर. आता कितीनं डिक्रीज झाली? 5 सेंटीमीटरना. म्हणजे पहिली किती होती? 20. आता किती झाली? 15. म्हणजे काय करणार? 15 डिवायडेड बाय 20. हे झालं कुठलं? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. क्लिअर झालं सर्वांना? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. मग आता व्हॉल्यूम स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असणार आहे? व्हेरी गुड. चेंज इन लेंथ होती, आता चेंज इन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बॉडी डिवाइडेड बाय असणार आहे ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. झालं? 2 स्ट्रेनचे टाईप झाले. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन झाला, व्हॉल्यूम स्ट्रेन झाला. आता आपल्याला घ्यायचा आहे तिसरा कोणचा? टेंजेन्शियल स्ट्रेन. चला मग थर्ड पॉईंट घेऊया. सो थर्ड वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं सॉल्व करायचा तेही तुम्हाला सांगतो. सो नेक्स्ट थर्ड वन व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन झाला, सॉरी. टेंजेन्शियल स्ट्रेन और त्याला दुसरं नाव आहे कुठलं? व्हेरी गुड, शियर स्ट्रेन. मग आता हा कसा लिहिला जातो याच्यासाठी एक फॉर्म्युला येणार आहे. तो फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, तो समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल ही आपली एक बॉडी होती ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय झाला अँड बिकॉज ऑफ दॅट फोर्स इट्स चेंज द शेप ऑफ द बॉडी. मग आता फोर्स अप्लाय झाला आहे, फोर्स अप्लाय झाल्यानंतर बॉडीचा शेप जो होता तो चेंज झाला आहे. मी इथं घेतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इनिशियली या ठिकाणी दिस इज द लेंथ ऑफ द बॉडी, दिस इज द लेंथ ऑफ द बॉडी. एवढी लेंथ चेंज झाली. ही लेंथ किती? स्मॉल एल एवढी. याला म्हणतो मी स्मॉल एल. आणि द अँगल किती आहे? त्या अँगलला म्हणतो मी फाय. फाय हा अँगल मी घेणार आहे शेअरिंग अँगल. समजून घ्या बरं का. फाय हा अँगल काय आहे? शेअरिंग अँगल आहे. मग हा शेअरिंग अँगल किती असतो?
हिअर इज शेअरिंग अँगल. शेअरिंग अँगल असणार आहे चेंज इन डायमेन्शन ऑफ upper face to the distance between two surfaces. कसं समजून घ्या. हा अँगल किती आहे मी घेतो हा tan of phi. किती घेतला tan of phi. tan of phi हा 90 डिग्री म्हणजे हा किती होणार त्याच्यावाला हायपोटेनियस. हा असेल ॲडजसंट, हा असणार आहे त्याच्यावाला फ्रंट अँगल. सो tan of phi इज इक्वल टू किती असणार आहे स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. म्हणजेच तुम्हाला फाय अँगल भेटतो. फाय अँगल किती होऊन जाणार आहे स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. याला या अँगल फायला म्हणायचं असतं शेअरिंग अँगल. मग हा शेअरिंग अँगल किती आला रे चेंज इन डायमेन्शन ऑफ अप्पर सरफेस और अप्पर फेस. अप्पर फेस म्हणजे हा यांनी डायमेन्शन बदलले ना किती लेंथ इन्क्रीज झाली स्मॉल एल एवढी. स्मॉल एल एवढी लेंथ काय झाली इन्क्रीज झाली. म्हणजे इथे घेणार चेंज इन डायमेन्शन ऑफ अप्पर फेस डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू सरफेसेस. हा एक सरफेस आहे हा एक सरफेस आहे. या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे किती आहे कॅपिटल एल. फॉर्म्युला आला फाय इज इक्वल टू स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. चेंज इन डायमेन्शन ऑफ अप्पर सरफेस किंवा चेंज इन लेंथ ऑफ अप्पर सरफेस डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू सरफेसेस याला म्हणायचं असतं शेअरिंग अँगल. क्लिअर झालं. सो स्ट्रेसमध्ये 3 पॉईंट समजले लॉन्जिट्युडनल स्ट्रेस व्हॉल्यूम स्ट्रेस आणि तिसरा कोणचा टेंजेन्शियल और शेअर स्ट्रेस. इथंही असणार आहे स्ट्रेनमध्ये 3 लॉन्जिट्युडनल स्ट्रेन व्हॉल्यूम स्ट्रेन आणि नंतर काय असणार आहे टेंजेन्शियल और शेअरिंग स्ट्रेन. पॉईंट क्लिअर झाला सर्वांना. ओके. आता हे झालं सगळं मेनसाठी. आता ॲडव्हान्ससाठीच एक पॉईंट आहे तो आपण घेणार आहोत. सो नेक्स्ट फॉर ॲडव्हान्ससाठी फॉर जेई मेन्स प्लस ॲडव्हान्स पॉईंट काय आहे ते समजून घेऊया. हे बोर्डमध्ये हे विचारलं जातं रिलेशन बिटवीन. आता पॉईंट जो आहे त्याचं नाव आहे रिलेशन बिटवीन अँगल ट्विस्ट अँड अँगल ऑफ शेअर. रिलेशन बिटवीन अँगल ऑफ ट्विस्ट अँड अँगल ऑफ शेअर. तुम्हाला हे दोघांमधलं रिलेशन याच्यावरती प्रॉब्लेम्सही असतो. दोघांमधलं रिलेशन एक अँगल ऑफ ट्विस्ट आणि एक अँगल ऑफ शेअरमधलं रिलेशन. आता यासाठी काय केलं आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो. बघा हे कसं समजून घ्यायचं तर आपल्याकडे एक सिलेंडर आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा एक सिलेंडर आहे बरोबर. आणि हा मी असा वरती फिक्स केला. हा असा मी फिक्स केला. हे पॉईंट्स आहे याच्यावरती बरोबर आहे. हा असा फिक्स केला. ही याची लेंथ असणार आहे एवढी. इथून ते एवढी याची ही काय असेल लेंथ असेल. त्यानंतर ही एवढी काय असणार आहे त्याची रेडियस असणार आहे. इथून सेंटरपासून एवढी काय असेल रेडियस असेल. हा सिलेंडर घेत असताना मी असं कन्सिडर करतो की हा हॉलो सिलेंडर आहे बरोबर आहे. सो दिस इज द हॉलो सिलेंडर. दिस इज द हॉलो सिलेंडर अँड दिस इज द लेंथ ऑफ द बॉडी. आणि हा मी असा इथं फिक्स केला. ठीक आहे. हा असा मी फिक्स केला बरोबर. आता बघा रे अँगल ऑफ शेअर अँड अँगल ऑफ ट्विस्ट विचारला. अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे याला काय करायचं ट्विस्ट करायचं. ट्विस्ट करायचं म्हणजे हा फिक्स करून ठेवला. हा असा जर केला तर हा ट्विस्ट होतो. हा असा जर केला किंवा असा जर केला तर हा ट्विस्ट होतो बरोबर आहे. हा ट्विस्ट झाला म्हणजे याला मी काय केला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय करून याला मी ट्विस्ट केलं. आणि ज्यावेळेस याला ट्विस्ट केलं त्यावेळेस असं समजलं की या ठिकाणी एक अँगल तयार होतोय आणि या ठिकाणी एक अँगल तयार होतो. कसा तयार होतो हे तुम्हाला मी डायग्राम थ्रू दाखवतो. बघा रे आता या ठिकाणी एक सिलेंडर असेल. सो दिस इज द पॉईंट फिक्स पॉईंट. आणि या ठिकाणी असं एक सिलेंडर असणार आहे बरोबर. आणि हा सिलेंडर या प्रत्येक पॉईंटला फिक्स असेल. हा फिक्स आहे आणि ही ऑब्वियसली सेंटर असेल आणि सेंटरपासून एवढं डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स आहे आर. ठीक आहे. आता काय केलं तुम्ही याला फोर्स अप्लाय केला म्हणजे याला ट्विस्ट केलं. म्हणजे ज्यावेळेस याला फोर्स अप्लाय करून याला ट्विस्ट करणार आहे त्यावेळेस हा असा रोटेट होईल बरोबर ना. असा रोटेट होणार. असा रोटेट झाला म्हणजेच या ठिकाणी
2 पॉईंट्स आले, एक ए आला आणि एक काय आला, ए प्राईम आला. आता ए हा जो पॉईंट होता तो इनिशियल पॉईंट होता. बघा व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला किती लोकांना समजते हे मला माहिती नाही आहे, ठीक आहे. आणि मी याला ट्विस्ट केलं. ट्विस्ट केल्यानंतर इथं 2 पॉईंट्स आले. हा म्हणजे ए हा पॉईंट ज्या इनिशियली ह्या पोझिशनला होता का, इथं बघा व्यवस्थित समजून घ्या. ही लेंथ यल एवढी होती. इनिशियली ए हा पॉईंट इथं होता. ज्यावेळेस मी याला ट्विस्ट केलं त्यावेळेस ए हा पॉईंट या ठिकाणी आला, ए प्राईम या ठिकाणी आला. पॉईंट क्लिअर होतोय? होप सो सगळ्यांना हा पॉईंट क्लिअर होत असेल. मी अजून क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा काय केलं आहे, हा सिलेंडर होता आणि हा सिलेंडर मी असा ट्विस्ट केला आहे. आणि ज्यावेळेस मी या सिलेंडरला ट्विस्ट केलं त्यावेळेस ए हा पॉईंट इनिशियली होता, जोपर्यंत ट्विस्ट केला नव्हता त्यावेळेस तो आता काहीतरी अँगल शिफ्ट झाला आहे, काहीतरी अँगल ट्विस्ट झाला आहे. आणि हा जो अँगल असतो या अँगलचं नाव आहे फाय, अँड दिस इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ शेअर और वी कॉल्ड ॲज द शेअरिंग अँगल. आणि त्यानंतर हा सेंटरपासून काहीतरी डिस्टन्स तिकडे गेला असेल, हा सेंटरपासून काहीतरी डिस्टन्स तिकडे गेला असेल ना, तो अँगल आहे थीटा. आणि याला म्हणायचं असतं अँगल ऑफ ट्विस्ट. आता डायग्राम अशी झाली बघा. हा एक सर्कल होता असा छोटासा. ओके, सो डायग्रामचं आपलं दरवेळेसच आहे, ठीक. सॉरी, ओके. त्यानंतर हा सेंटर होता, हा सेंटरपासून ही असेल त्याच्यावरली रेडियस आर एवढी, आणि हा पॉईंट ए होता. तर आता ए हा पॉईंट या ठिकाणी आला ए प्राईमला, बरोबर आहे. म्हणजे ही एवढी काय असेल रे त्याच्यावरली आर्क असणार आहे, ही रेडियस असेल आर. हा अँगल किती असणार आहे थीटा. हा सेंटर असेल ओ, हा सेंटर काय असणार आहे ओ, आणि हा एक पॉईंट असणार आहे बी. मग आता इथं 2 ट्रायंगल तयार, एक अँगल तयार झाला ए ओ आणि ए प्राईम. पहिला अँगल कोणचा, ए ओ आणि ए प्राईम. आणि दुसरा अँगल कोणचा आहे, ए बी आणि काय आहे ए प्राईम. ए बी आणि दुसरा काय असणार आहे ए प्राईम. हा जो अँगल आहे दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ ट्विस्ट, अँगल ऑफ ट्विस्ट. आणि याला म्हणणार दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ शेअर, बरोबर आहे. त्यानंतर हाच पॉईंट असा वरती असणार आहे, हाच पॉईंट असा सेंटरपासून वरती असेल. त्यानंतर हा इथं ए प्राईम असणार आहे आणि हा किती असेल ए असेल, आणि हा इथं आला अँगल फाय, याला म्हणतो मी पॉईंट बी. 2 अँगल आले, पहिला ए ओ आणि ए प्राईम, ए ओ आणि ए प्राईम. आणि दुसरा अँगल आला बघा कुठला, ए बी आणि ए प्राईम, ए बी आणि ए प्राईम. याला म्हणणार दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ ट्विस्ट, आणि याला म्हणणार अँगल ऑफ शेअर. समजते सर्वांना? समजत असेल तर चॅट बॉक्समध्ये थंब पाठवा. हे समजतंय? ॲडव्हान्सचा पॉईंट आहे, व्यवस्थित समजून घ्या. तर तुम्हाला काय विचारलं ॲडव्हान्समध्ये, रिलेशन काय असणार आहे, अँगल ऑफ ट्विस्ट आणि अँगल ऑफ शेअरमध्ये काय रिलेशन असेल. तर या ठिकाणी ज्यावेळेस याला ट्विस्ट केलं त्यावेळेस ए हा पॉईंट ए प्राईमपर्यंत सरकला, तो अँगल किती शिफ्ट झाला, फाय एवढा अँगल शिफ्ट झाला. किती अँगल ट्विस्ट झाला, थीटा एवढा अँगल ट्विस्ट झाला. मग ऑब्वियसली हे काय असणार आहे, थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन आर किती आहे ए प्राईम डिवायडेड बाय लेंथ असेल, लेंथ किती आहे रेडियस एवढी, बरोबर आहे. म्हणजेच ए प्राईम इज इक्वल टू किती असणार आहे थीटा मल्टिप्लाय बाय आर. दिस इज इक्वेशन 1. हा काय घेतला आपण अँगल ऑफ ट्विस्ट. आता अँगल ऑफ शेअर फाईंड करायचं. बघा हा अँगल ऑफ शेअर, अँगल ऑफ शेअर किती आहे बघा, तो किती अँगल शिफ्ट झाला, ए टू ए प्राईम ही काय झाली त्याच्यावरती आर्क झाली, आर्क, बरोबर. आणि अँगल ऑफ शेअर किती आहे फाय. सो फाय इज इक्वल टू आर्क अपॉन लेंथ, लेंथ किती आहे यल एवढी, म्हणजेच किती होऊन जातो तो
ए प्राईम डिवायडेड बाय किती असणार आहे यल. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ए प्राईम भेटता इज इक्वल टू फाय मल्टिप्लाय बाय यल. दिस इज इक्वेशन वॉट सेकंड. सो पुढे म्हणणार कम्पेअर इक्वेशन 1 and 2. 1 and 2 जर कम्पेअर केलं थीटा आर इज इक्वल टू फाय मल्टिप्लाय बाय यल, तुम्हाला लगेच इक्वेशन भेटतं कुठलं बघा. फाय इज इक्वल टू आलं थीटा मल्टिप्लाय बाय आर अपॉन यल. दिस इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग अँगल. और याला दुसरं नाव आहे दिस इज द रिलेशन बिटवीन शेअर अँगल अँड अँगल ऑफ ट्विस्ट. प्रॉब्लेम समजला. फाय इज इक्वल टू किती आलं थीटा मल्टिप्लाय बाय आर अपॉन यल. प्रॉब्लेम एकदम इझी आहे. फक्त काय विचारलं तुम्हाला रिलेशन काय असणार आहे. रिलेशन म्हणजे हा जो सिलेंडर असेल याला ट्विस्ट करा. ज्यावेळेस याला मी ट्विस्ट करणार आहे त्यावेळेस तो काहीतरी डिस्टन्स त्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होणार. किती डिस्टन्स मूव्ह झाला. पहिली ए ही पोझिशन होती, ए पासून कुठे गेला ए प्राईमपर्यंत गेला, म्हणजे त्याची आर्क झाली ए टू ए प्राईम. आणि लेंथ किती असणार आहे थीटा इज इक्वल टू ट्विस्ट अँगल ए प्राईम डिवायडेड बाय लेंथ किती आली आर. सो वी गेट ए प्राईम इज इक्वल टू थीटा मल्टिप्लाय बाय आर. सिमिलरली कोणासाठी घेणार अँगल ऑफ शेअरसाठी. आणि दोघांचं रिलेशन बघणार फाय इज इक्वल टू किती आलं थीटा मल्टिप्लाय बाय आर अपॉन यल. ओके. सो होप सो सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाठवू शकता. आणि अजून काही डाऊट असेल कुठला एखादा पॉईंट समजला नसेल तर नक्की तो डिस्कस करायला विसरू नका. ओके. थँक्यू.